नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या काम्बले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। श्री फाउंडेशनच्या वतीने आजचा आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय सुनील नवे सर, आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर, कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मुल्लाभाऊ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे छोटे विद्यार्थी मित्र आणि त्यांचं पालन करतो. सर्वप्रथम भगवंत धन्वंतरीचा प्रतिनिधीस नमन करतो, कारण मला प्रतिमा पाहिल्यानंतर माझ्या कॉलेजची आठवण झाली. कारण धन्वंतरीचं मंदिर मी आतापर्यंत दुसऱ्यांदा बघितलं. पहिलं बघितलं ते माझ्या कॉलेजला, कारण माझं BMS शिक्षण झालेलं, वैद्यकीय शिक्षण. आणि धन्वंतरी ही तेवढा वैद्यकीय किंवा आयुर्वेदाची जनक मानली जाते. म्हणजे आयुर्वेदाची जी निर्मिती आहे ती धन्वंतरीकडून झालेली आहे. म्हणजे याचं मंदिर आमच्या कॉलेजला आहे आणि आपण दुसऱ्यांदा भुसावळमध्ये बघितलं. एक फार आपुलकी त्याबद्दल वाटली या जागेबद्दल. आणि अशा या पॉझिटिव्ह वातावरणात आजचा कार्यक्रम होत आहे. सर्वप्रथम मी किरण भाऊचं फार अभिनंदन केलं. सर म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये त्या व्यक्तीची व्यक्तिमत्व लपलेलं असतं, छटा असते, तसे आमची किरण भाऊ आहे. म्हणजे आता आमच्यासाठी असे आशेचे किरण आहेत की आमचं इलेक्शनचं माझ्याकडे काम आहे, निवडणुकीच्या लोकसभा झाल्याचं काम आहे, त्याचे काम सगळे आम्ही किरण भाऊकडे दिलेलं असतं. रात्री 1 वाजता 2 वाजता कधी सांगितलं की आम्हाला इतक्या वाजता एवढ्या लोकांचं जेवण पाहिजे, कारण निवडणुकीचं काम 24 तास सुरू असतं. तर कधीच नाही म्हणत नाही. रात्री 2 वाजता असो 3 वाजता असो हे पाहिजे, 100 खुर्च्या पाहिजे, रात्री म्हणून खुर्च्या आपण जेवणाची व्यवस्था करणार. त्यांच्याकडे नाही हा शब्दच नाही, हा त्यांच्याकडून घेण्यासारखा गुण आहे, हा तुम्ही सुद्धा घेतला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कुठल्याही प्रसिद्धीसाठी हे कार्यक्रम करत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांच्याकडे जी आर्थिक खूप सुलभता आहे आणि ते तुम्हाला दान करतात असं पण नाही. त्यांची परिस्थिती तुमच्या आमच्यासारखीच आहे, पण तेही समाजभान म्हणून ते दरवर्षी असे कार्यक्रम करतात आणि तुमच्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ते आहे. म्हणून म्हटलं की त्यांचं किरण या शब्दाला त्यांनी खरंच चाललेलं आहे, त्यांचं अभिनंदन करेल. दुसरं महत्त्वाचं असेल की नेवे सरांनी सांगितलं की सरांची गोष्ट सांगितली, त्यांच्याकडे विद्यार्थी आला, विद्यार्थी म्हटले की पैसे नकोच सर मला, फक्त पाठीवर हात घेऊन लढ म्हणा. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामागे जी भावना आहे ती किरणच्या याच्यामधून दिसते की आज तुम्हाला जे साहित्य वाटप देतं हे फक्त तुमचं 1 वर्ष पुरणार आहे, तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे का? नाही पुरणार आहे. परंतु याच्यातून घ्यायची शिकवण हेच आहे की एक तो तुम्हाला हिंमत देणार आहे किंवा जे तुम्हाला पाठबळ देण्याचं जे त्याची भावना आहे हे तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि याचं या छोट्याशा छोट्याशा लोकांचं कसं वृक्ष पाटील हे आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करतील. थोडं सर्वप्रथम तुम्ही सर्वांची माफी मागतो की मला खूप माझ्यापूर्वी सर्वांनी खूप त्यांना मार्गदर्शन केलं असेल. आम्हाला तुम्ही येतात सर्व मान्यवर सहकार्य करतात आणि किरण भाऊ हा व्यक्तिमत्व बघितल्यानंतर कसा उत्साह आणि एनर्जेटिक काय असतं हे किरण भाऊला बघितल्यानंतर एनर्जेटिक तुम्ही किती नकलेला किरण भाऊला 24 तास तुम्ही कोणत्याही क्षणाला बघा, सकाळी बघा, रात्री बघा, खूप उत्साही राहतात. तर हा उत्साह याच्या माध्यमातून हे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी मी तो अंगीकारवा आणि त्यांनी पुढच्या भविष्याबद्दल खूप अभ्यास करून खूप मोठं व्हावं. थँक्यू. मैं अलविदा लेती हूँ. आपकी एंकर दिव्या काम्बले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास.